आज आपण सोलापूर जिल्ह्यातील बीबी दारफळ जिथं श्री प्रवीण माने साहेबांचा एक खोड तंत्रज्ञान उभा केलेला प्लॉट आहे, तिथे हैदराबादवरून आपल्याकडे आज GVK नायडू सर, जे सॅम ॲग्रीटेक या प्रामुख्यानं मल्टीनॅशनल कंपनीचे मालक आहेत आणि प्रामुख्याने डाळिंब अनारदाना यांचं ते एक्सपोर्ट पण करतात. त्यांच्यासोबत आदरणीय श्री केळकर साहेब, हे विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे MD आहेत, तेही आपल्यासोबत आज आहेत. आणि प्रवीण मानेंनी जो प्रामुख्याने एक खोड तंत्रज्ञानाने हा दुसऱ्या बहाराचा जो प्लॉट उभा केलेला आहे, 90 दिवसाचा हा कालावधी आहे आणि व्हिजिट देण्याचा त्यांचा मानस आहे की ही कन्सेप्ट समजून घेऊन पुढे जाऊन त्यांच्या हैदराबाद आणि इतर सगळ्या बेंगलोर परिसरामध्ये त्यांना लागवड करायची आहे. अपन त्यांच्याच तोंडून प्रामुख्याने त्यांच्या विजिटचा जो अनुभव है अपन समझून घेऊया. सर, आपने ये जो बगीचा विजिट किया, आपको कैसा लगता है बगीचा देख के? आपका ओपिनियन क्या है इसमें? इसका जो आप सिंगल स्टेम जो लेके जा रहा है और इसका स्ट्रक्चर, वो नया सिस्टम जो आप लोग बनाया है, इसका अपॉर्चुनिटी ये है कि ये नंबर ऑफ स्टेम्स कम हो रहा है, पूरा फ्रूट ओपन हो रहा है झाड़ में और इसको इन्फेक्शन आने का मौका कम है. और जितना फ्रूट मैं इसमें देख रहा हूँ, अगर मेरी कैलकुलेशन के हिसाब से देखकर तो जितना झाड़ आप लगाया 11/7 365 प्लांट्स इसमें आ रहे हैं और आपका खर्चा आ रहा है 220-250 रुपये पर झाड़ की एक्सपेंसेस आ रहे हैं और उसको ब्रेक इवन करने के लिए आपको चाहिए 3.5 किलो. आज के हिसाब से अगर समझो एनुअल रेट 70-75 पकड़ के गए तो भी 3-3.5 किलो आपको ब्रेक इवन हो जाएगा. लेकिन इसमें जो माल है आज ये 30 किलो के आसपास में है. सो फार्मर लाइक दिस is comfortably producing 10 lakhs net out of this with this number of this kind of spacing and this kind of structure management and plant management. ये बहुत ही important है, ये बहुत ही सीखने का सब्जेक्ट है and I appreciate both of you. Thank you, sir. And we need your support to develop few more gardens like this across pomegranate industry. आज actually मैं NRC से आया, उन लोगों को बोल रहा था भगवा का इसका जो जेनेटिक कैरेक्टर वो डिटीरियोरेट हो गया है, मुझे नया वेराइटीज चाहिए. लेकिन इधर देखने के बाद तो आई स्टार्टेड रीथिंकिंग लाइक नो, इट्स नॉट कंप्लीटली डिटीरियोरेटेड. इट ऑल डिपेंड्स ऑन हाउ ए फार्मर कुड मैनेज हिज फार्म, हाउ ही कुड मैनेज हिज प्लांट. तो ये सबसे दिखा सकते हैं एंड I appreciate both of you again and please help other farmers also to. Yeah, definitely sir, definitely. केळकर साहेब, तुम्हाला तुमच्या अनुभवातून आज तुम्ही खूप मोठे अनुभवी ॲग्रिकल्चर सेक्टरमधले व्यक्ती आहात. डाळिंबाचाही तुमचा खूप मोठा अनुभव आहे. आज डाळिंबाच्या बाबतीमध्ये हा बगीचा पाहिल्यानंतर किंवा हा सिंगल खोड टेक्निक पाहिल्यानंतर तुमचं मत काय? मी फार एक्सपर्ट नाही, अनुभव मात्र आहे आणि अनुभव माझा स्वतःचा आहे, पण त्यापेक्षा म्हणजे चांगल्या बागा बघण्याचा अनुभव मला चांगला आहे. चांगल्या बागा सगळीकडे जाऊन बघतो मी, कारण की त्यातून शिकायला मिळतं, चांगल्या लोकांच्याकडनं शिकायला मिळतं. शिकायला पुस्तकात मिळतं पण लोकांच्याकडनं जास्त चांगलं शिकायला मिळतं. इथं जे एक खोड तंत्रज्ञान आहे, माझ्या असं लक्षात आलं की हे झाड खूप मोकळं राहते, आतपर्यंत त्याचा सूर्यप्रकाश जातो आहे, काडी चांगली तयार होते, फळ चांगलं लागतं आणि त्या फळावरती आतपर्यंत मोकळ्या फवारा गेल्यामुळे फळ चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन पण मिळते त्याला. अर्थात झाडावरती फळं किती आहेत तर माझ्या दृष्टीने खूप जास्ती आहेत, पण त्याचवेळी ते फळांचा एवढ्या दिवसात झालेला साईज पण चांगला आहे. पाहण्यासारखं खूप इंटरेस्टिंग गोष्ट असेल की या फळाचं 2.5 महिन्यांनी ज्यावेळेला हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस बाग कशी दिसणार आहे. मला अंदाज येतो की खूप चांगली दिसणार आहे, पण पाहण्यात उत्सुकता पण तेवढीच आहे की बाग चांगली कशी दिसणार आहे. तशी तुम्ही आता परत येणारच आहे. येस सर, तुम्ही 1 महिन्यापूर्वी आला होता आणि आता बरोबर 1 महिन्याने 90 दिवस बागेचं वय आहे, तर 1 महिन्यातला तुमचा एक्सपिरियन्स काय सर? 1 महिन्यापूर्वी फळं लहान होती, खूप जास्ती वाटत होती, पण 1 महिन्यामध्ये ज्या प्रकारे फळांची डेव्हलपमेंट झालेली आहे, फळांचा आकार वाढलेला आहे, चकाकी आहे, सगळं चांगलं आहे. असं वाटतं आहे की म्हणजे माझी जी कल्पना होती की बाबा फळं खूप जास्ती आहे तर कदाचित म्हणजे ती चुकीची आहे आणि ह्या झाडाची कपॅसिटी तेवढी फळं बेअर करण्याची देण्याची पण आहे असं दिसतं आहे. म्हणजे झाडच सांगतं आहे की बाबा नाही, मी एवढी फळं देऊ शकतो, फक्त पुढचा 2.5 महिने पाहणे की काय चांगलं होतं हे सगळं, आणि चांगलं होईल नक्की असं दिसतंय. म्हणजे ते नक्की तुम्हा दोघा महोदयांना आमची विनंती आहे की तुम्ही हार्वेस्टिंगच्या वेळेस एकदा प्री प्लान तुम्ही एक विजिट द्या. बिल्कुल. आणि आप देखिए हार्वेस्टिंग टाइम ये स्ट्रक्चर कैसा रहेगा, प्लांट और फ्रूट का साइज कैसा रहेगा. शायद मैं लेता हूँ ये फ्रूट को देखता हूँ. यस सर, इट्स आवर प्लेजर. थैंक यू सर, थैंक यू. I'll definitely come before harvest. Yeah, definitely sir. Lot of thanks sir.
माने सर की वजह से, माने सर की ओर से हम दोनों का, आप दोनों का हम आभारी। थैंक यू, वी नीड योर सपोर्ट टू डेवलप। या डेफिनेटली सर, डेफिनेटली।